Good morning. We are learning the English workshop of the book Review Swami and Friends, written by R.K. Narayan. In our previous video, we have completed up to the second questions. Both questions are writing skills questions. Now the third one is a vocabulary question. Let's see what activity is it. Activity number 3. Identify the new words and phrases which seem to be important in the review. Try to guess their meaning from the context. You can use a dictionary to confirm it. Fill up the table. So friends, या प्रश्नामध्ये आपल्याला व्होकॅब्लरी एनरिच करण्यासाठीची एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. आता या ॲक्टिव्हिटीमध्ये काय करायचं आहे की या लेसनमधून असे शब्द फाइंड आउट करायचे की जे इम्पॉर्टंट आहेत एखाद्या पुस्तकाचा रिव्ह्यू करण्यासाठी, म्हणजे त्याच्याशी निगडीत असणारे जेवढे काही वर्ड्स याच्यामध्ये तुम्हाला सापडतील ते तुम्ही फाइंड आउट करायचे आणि या टेबलमध्ये पहिल्या वर्ड या कॉलममध्ये ते लिहून काढायचे. सॉरी. आणि काय करायचं पहा, हा टेबल फिलअप करायचा आहे तुम्हाला आणि त्यासाठी तुम्ही डिक्शनरी वापरायची. आता डिक्शनरी सगळ्यात बेस्ट आहे, ऑक्सफर्डची डिक्शनरी मिळते तुम्हाला इंग्लिश इंटू इंग्लिश, किंवा तुम्ही मोबाईलवर ऑक्सफर्डची डिक्शनरी डाउनलोड करून घ्या. बरं, ही डिक्शनरी वापरत असताना याचं बेनिफिट काय काय, तर तुम्हाला जो डिफिकल्ट वर्ड आहे त्याचं मिनिंग एक्सप्लेन केलेलं असतं विथ एक्झाम्पल, प्लस त्याचे सिनोनिम्स, अँटोनिम्स, समानार्थी, विरोधार्थी कोणती शब्द आहेत ते दिलेले असते, किंवा इतर भाषेमध्ये अशा अर्थाचा कोणता शब्द आहे, इटालियन वगैरे, एवढं डिटेल माहिती त्या डिक्शनरीमधून तुम्हाला मिळते. म्हणून तुम्ही काय करायचं, ऑक्सफर्डची डिक्शनरी रेफर करायची. चला तर आता टेबलमध्ये काय करायचं आहे, तर पहिल्या कॉलममध्ये रिव्ह्यूशी निगडीत असणारे सर्व शब्द तुम्हाला एकाखाली एक लिहून काढायचे. त्याच्या पुढे सेकंडमध्ये मीनिंग कन्व्हेड, त्याचा अर्थ काय दिलेला आहे या लेसनमध्ये, त्या दिलेल्या पर्टिक्युलर वर्डचं मीनिंग काय आहे ते तुम्ही सेकंड याच्यामध्ये लिहायचं. थर्डमध्ये वन सिनोनिम्स, एक त्याचा समानार्थी शब्द आणि एक विरोधार्थी अँटोनिम, एक समानार्थी एक विरोधार्थी तुम्हाला डिक्शनरीमध्ये सापडून जाईल. वर्ड क्लास, तो शब्द कुठल्या जातीचा आहे, इज इट नाउन, इज इट ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब, व्हर्ब, काय असेल ते. अदर फॉर्म्स, त्या शब्दापासून तयार होणारे, तो बेसिक वर्ड आहे त्याच्यापासून तयार होणारे, मग त्याच्यापासून नाउन तयार होतंय का, ॲडव्हर्ब तयार होतंय एल वाय लावून, का ॲडजेक्टिव्ह तयार होतंय, जे काय असेल तर ते तुम्ही काय करायचे तिथे लिहायचे. आणि शेवटच्या याच्यामध्ये ट्रान्सलेशन इन मदर टंग, त्या शब्दाचा तुमचा मराठीतला अर्थ लिहायचा आहे. तुमच्या अभ्यासासाठी एक वर्ड या ठिकाणी आपण पाहूया, बाकीचे वर्ड्स तुम्ही स्वतः लिहून काढायचे. इज इट. चला पाहूया. सेकंड नंबरला सेन्सिटिव्ह हा शब्द आहे, हा याच्यामध्ये आलेला आहे. खूप छान वर्ड आहे, तो तुम्हाला तुमच्या लँग्वेजमध्ये पण वापरायला खूप सोपा आहे आणि उपयोगी आहे. तर त्याचं मीनिंग काय, द पर्सन हू हॅज फीलिंग फॉर अदर्स, फीलिंग फॉर अदर्स, इज इट. अंडरस्टँड फीलिंग्स ऑफ अदर्स, दुसऱ्याच्या जो भावना समजू शकतो तो, त्याला सेन्सिटिव्ह पर्सन असं म्हणतात. चला याचं एक सिनोनिम्स आणि अँटोनिम्स. सिनोनिम्स म्हणजे समानार्थी काय, केअरिंग पर्सन, लविंग पर्सन, हॅविंग सेन्सेशन फॉर अदर्स, हॅविंग फीलिंग्स फॉर अदर्स, हे झाले. आणि याचं अँटोनिम्स विरोधार्थी इनसेन्सिटिव्ह, इनसेन्सिटिव्ह ज्याच्यामध्ये भावना नाही आहे, दुसऱ्याबद्दल प्रेम नाही आहे, असा इनसेन्सिटिव्ह. वर्ड क्लास, सेन्सिटिव्ह इज ॲन ॲडजेक्टिव्ह, हे ॲडजेक्टिव्ह आहे. अदर फॉर्म्स, सेन्सिटिव्हनेस हे नाऊन आहे त्याच्यापासून तयार होते. सेन्सिबल हे पण होऊ शकतं, ॲडजेक्टिव्ह आहे सेन्सिबल. आणि याचा मराठीमध्ये अर्थ होतो भावनिक, भावनाप्रधान,
इज इट? तर असं काय करायचं तुम्हाला, याच्यामध्ये खूप आहेत, टेक्निकल जार्गन, पर्स्पेक्टिव्ह, त्याच्यानंतर असे बरेचसे छान छान एनकम्पासेस, इसेन्स, त्याच्यानंतर नाईटमेअर भयानक स्वप्न, की नाही, नको असलेली गोष्ट ज्याच्यापासून आपण दूर पळतो असं. तर असे अनेक एक्सक्युजिट म्हणजे इन अ प्लेझिंग मॅनर, असे खूप छान छान वर्ड्स याच्यामध्ये आलेले, ते लिहून काढा आणि त्याचं जे काही पुढे दिलेली माहिती आहे आणि तो टेबल काय करा, कंप्लीट करा. चला आता पुढे पाहूया. क्वेश्चन नंबर 4A, फाइंड फॉर्म फ्रॉम द लेसन द नाउन फॉर्म्स ऑफ. आता खाली दिलेल्या शब्दांचे नाउन फॉर्म्स आपल्याला शोधायचे. NES, MENT, TION हे बहुतांशी सफिक्स लावून दिलेल्या शब्दाचं नाउन तयार केलं जातं. ER, OR, की नाही, हे सफिक्स आहेत की जे एखाद्या शब्दाला जर लावले तर ING पण येतं त्याच्यामध्ये. हां, काय काय सांगितले मी? ING, MENT, TION, NESS, ER, AR, UR, OR, all these are the suffix. By adding these suffix you can convert the given word into the noun form. ओके, चला इथे नाउन फॉर्म तयार करायचे. हॅपन, हॅपनिंग, ट्रूथ, इथे TH लागले, म्हणजे TH पण लागते. सिम्पल, सिम्प्लिसिटी, ठीक आहे नाही, CITY हे पण लागतंय. कन्क्लूजन, SION. मग आता हे कोणते लागलेत हे तिथे काय करायचं, त्या क्वेश्चनच्या खाली लिहून घ्या. हाऊ कॅन वी फॉर्म नाउन्स. आपण तर ते वर्ड फॉर्मेशनमध्ये, ग्रामरमध्ये हे पाहणार आहात, पण सध्या तिथे काय लिहून घ्यायचं? TION, MENT, NESS, THEROR, SION, ING, CITY. All these are the suffix. By adding these suffix you can change the given word into noun form. Understand? Okay, चला नेक्स्ट. फाइंड वर्ब फॉर्म्स ऑफ. आता दिलेल्या शब्दाचे वर्ब फॉर्म शोधायचे. आता याच्यातला बेसिक वर्ड जो असतो तो वर्ब असतो, कारण त्या वर्बपासून हे बाकीचे शब्द तयार केलेले असतात. मग आपल्याला बेसिक वर्ड शोधावा लागेल. तर पाहूया. हेट लिहून टाका तिथे. काय पुरे? थॉट, थिंक, विचार करणे. मीनिंग, मीन. ओके, चला. इम्प्रूव्हमेंट, इम्प्रूव्ह. आपल्या लँग्वेज स्टडीमध्ये या प्रकारचा प्रश्न विचारला जायचा पूर्वी, की तुम्हाला अशा प्रकारचे सफिक्स प्रिफिक्स लावलेले शब्द दिले जायचे आणि याच्यातला बेसिक वर्ड कुठला आहे, मूळ शब्द कुठला आहे, तो फाइंड आउट करायचा आहे. ओके, मग तो फाइंड आउट करताना याच्यातलं तुम्हाला काय करावं लागेल? सफिक्स जर असेल किंवा प्रिफिक्स असेल तर ते काढून टाकावं लागेल. मग इथे तेच करतोय आपण. इम्प्रूव्हमेंट, इम्प्रूव्ह हे वर्ब आहे, त्याला MENT लावलं की ते नाउन झालं. MENT काढलं की बेसिक वर्ड इम्प्रूव्ह झाला. डिस्क्रिप्शन, डिस्क्राईब. ॲट्रिब्युशन, ॲट्रिब्यूट. ओके, चला. फाइंड ॲडजेक्टिव्ह फॉर्म्स ऑफ. आता दिलेल्या शब्दांचे ॲडजेक्टिव्ह फॉर्म्स आपल्याला पाहायचे. ओके, चला. टॉकेटिव्ह, टॉकेटिव्ह, TIV हे लागले, ॲडजेक्टिव्ह तयार झाले. इंटरेस्ट, इंटरेस्टिंग. प्युरिटी, शुद्धता, प्युअर, ॲडजेक्टिव्ह. टेक्निक, टेक्निकल, करेक्ट, CAL. लिटरेचर, ॲडजेक्टिव्ह फॉर्म करायचं. लिटररी. ओके, या पद्धतीने काय करायचे? लँग्वेज स्टडीमध्ये हे प्रश्न विचारले जातात. आपण ते ग्रॅमरच्या सेक्शनमध्ये सगळं डिटेलमध्ये पाहूया, म्हणजे कुठल्या प्रकारचे प्रिफिक्स सफिक्स लावल्यानंतर कुठल्या शब्दाचं काय तयार केलं जातं. चला, नेक्स्ट ॲक्टिव्हिटी काय? टिप्स फॉर रीडिंग फॉर रिव्ह्यू. एखाद्या पुस्तकाचं जर आपल्याला अशा पद्धतीने रिव्ह्यू करायचं असेल तर मग वाचन कसं करायचं? कारण वाचन, ते पुस्तक वाचल्याशिवाय तुम्हाला त्या पुस्तकाचा रिव्ह्यू करता येणार नाही.
लिहिता येणार नाही. हा प्रश्न पूर्वीच्या क्वेश्चन पॅटर्नमध्ये हा सेपरेट 5 मार्काचा प्रश्न होता रायटिंग स्किलमध्ये, रिव्ह्यू ऑफ अ बुक. परंतु तो आता त्या ICT ॲक्टिव्हिटीजमध्ये होता. PPT तयार करणे, एखाद्या पुस्तकाचा रिव्ह्यू करणे, पण तो लास्ट इयरपासून तो रिमूव्ह केलेला आहे. त्याच्यामुळे याच्यावर परीक्षेवर नाही विचारल्या जाणार, पण सिलॅबसमध्ये आहे. उद्या भविष्यात तुम्ही जर क्रिटिक्स जर तुम्हाला व्हायचं असेल तर तुम्हाला या गोष्टी अगोदर पूर्वज्ञान म्हणून माहिती असल्या पाहिजेत. आता काय करायचं, एखाद्या पुस्तकाचा तुम्हाला रिव्ह्यू करायचा असेल तर 2 प्रकारचे वाचन आहेत. एक स्कीमिंग, ओझरतं वाचन ज्याला म्हणू आपण, आणि दुसरं आहे स्कॅनिंग. स्कॅनिंगमध्ये काय करावं लागतं, थोडंसं जास्त डिटेलमध्ये, की नाही. म्हणजे स्कीमिंग म्हणजे त्या पुस्तकाचं आपण जे काही वाचलेलं आहे वरवरचं वाचन करण्यासाठी काय काय त्याच्यातलं आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे हे पॉईंट्स आहेत, हे पॉईंट्स यू हॅव टू कन्सिडर इन युअर माइंड अँड देन आफ्टर स्टार्ट रीडिंग द बुक. ओके. मग ते गोषवारा म्हणून काय म्हणूया आपण त्याला, पहिले सुरुवातीला एका पेजवर लिहून काढा हे पॉईंट्स आणि नंतर ते पुस्तक वाचायला सुरुवात करा. तसंच स्कॅनिंगमध्ये काय केलं जातं की थोडंसं जास्त डिटेलमध्ये, तपशीलवार, जास्त बारकाईने निरीक्षण त्या पुस्तकाचं करत असताना कोणते पॉईंट आपल्या डोक्यात असले पाहिजेत, तर त्याच्याबद्दल दिलेले आपण पाहूया पटपट जरा. व्हॉट इज द टायटल, टेस्ट, कंटेंट. काय टायटल आहे, काय स्टोरी आहे, कशाबद्दल आहे टेस्ट, कंटेंट काय आहे त्याच्यामध्ये. व्हॉट एक्झॅक्टली इज टू बी रीड, हे वाचत असताना काय वाचलं पाहिजे याच्यातलं, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कुठे दिलं पाहिजे. सिलेक्टिव्ह म्हणजे काय वाचलं पाहिजे याच्यातलं. नेक्स्ट, व्हॉट सपोर्ट, रिलेटेड रिसोर्सेस, रेफरन्सेस, हेल्प इज टू बी जनरेटेड ऑर फाउंड. आता हे पुस्तक वाचत असताना काय सपोर्टिव्ह आणखी वाचलं पाहिजे की ज्याच्यामुळे हे जास्त कळेल. रिलेटेड रिसोर्सेस, याच्याशी निगडीत असणारी इतर कोणती पुस्तकं आहेत. दाखले देण्यासाठी इतर पुस्तकांचा पण वाचन करावं लागतं. जेव्हा क्रिटिक्स एखादा दाखला देतो, ऐतिहासिक पुस्तक आहे, मग या पुस्तकात तर असं म्हटलेलं आहे परंतु त्या पुस्तकात तसं म्हटलेलं आहे, म्हणजे ते पुस्तक काय आहे ते पण तुम्ही वाचलं पाहिजे दाखला देण्यासाठी. व्हॉट विल यू सर्च टू गेट कम्प्लीट डिटेल्स असोसिएटेड आयडियाज. मग याच्यातल्या डिटेल आयडियाज, या पुस्तकात जे काय सांगितलं त्याची डिटेल माहिती काढण्यासाठी इतर सोर्सेस, इतर कल्पना तुम्हाला त्या तपासून पाहाव्या लागतील, त्याच्याशी निगडीत असणाऱ्या. यूज टेक्नॉलॉजी इफ रिक्वायर्ड. हे पुस्तक वाचत असताना जर तुम्हाला टेक्नॉलॉजीची गरज लागत असेल, म्हणजे आता तुम्हाला खूप याच्याशी निगडीत असणारं असं सिमिलर बुक्स, खूप ई बुक्स तुम्हाला टेक्नॉलॉजीमध्ये अवेलेबल आहेत. यू हॅव टू गो अँड सर्च इट देअर. गॅझेट्स, ई बुक्स, वेबसाईट्स पण खूप मोठ्या आहेत. ओके, चला, हे झालं एक गोषवारा म्हणून त्या पुस्तकाचा. तर एवढे पॉईंट्स तुम्ही कन्सिडर करायचे. आता पाहूया, जर डिटेलमध्ये तुम्हाला पुस्तक वाचत असताना कोणत्या गोष्टी तुमच्या डोक्यात ठेवायच्यात. वी माइट यूज स्कॅनिंग टू. त्या पुस्तकाचं बारीक निरीक्षण करण्यासाठी खालील मुद्दे लक्षात ठेवा. लुकअप फॉर मीनिंग ऑफ रिलेटेड वर्ड्स, फ्रेजेस, नॉवेल, आयडियाज. याच्यात वापरलेले काही विशिष्ट जी फ्रेजेस आहेत, ज्या वर्ड्स आहेत, ज्या आयडियाज आहेत, त्याचं मीनिंग. जसं वरती आपण एक टेबल पाहिला, त्या टेबलमध्ये कसे लिटररी वर्ड्स कोणते आलेले आहेत त्याचा कसा अभ्यास केला, तसंच सेम तुम्हाला इथे अभ्यास करायचा आहे. नेक्स्ट, फाइंड एक्झॅक्ट असोसिएशन्स ऑर इंटर रिलेशनशिप ऑफ वर्ड्स. याच्यात वापरलेले शब्दांमध्ये दोघांमध्ये काही नातं आहे का, काही रिलेशन आहे का, कशा करता हे वापरलेले आहेत, तर याचाही तुम्हाला अभ्यास करावा. चेक परफेक्शन इन द स्टार्ट अँड फिनिश टाईम व्हाईल रीडिंग. पुस्तकाची सुरुवात, पुस्तकाचा शेवट, हा दोन्ही त्याचा टाईम कुठल्या वेळेचा आहे हे याचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल परफेक्टमध्ये. आयडेंटिफाय द एक्झॅक्ट सिक्वेन्स ऑफ आयडियाज अँड अक्युरन्स ऑफ इव्हेंट्स. त्या पुस्तकात घडलेल्या घटना, त्याचा क्रम. आपण बऱ्याच वेळेस इथून मागे वर्कशॉपमध्ये पाहिलेले की एखादी स्टोरी आहे, द बॉय हू ब्रोक द बँक,
तर याचे आपल्याला एक मागे एक ॲक्टिव्हिटी आली होती की ज्याच्यात अशा इव्हेंट्स दिल्या होत्या 10-12 11 होत्या. तर त्या 11 इव्हेंट्स जंबल्ड होत्या, इकडे तिकडे होत्या. आपल्याला काय करायचं होतं, त्या सिक्वेन्सनी लावायच्या होत्या. मग असंच एखादं पुस्तक वाचत असताना त्याचा सिक्वेन्स आपल्याला लक्षात आला पाहिजे की स्टोरी इथून सुरू होते आणि इथे संपते. तर याला सिक्वेन्स, ऑक्युरन्स ऑफ इव्हेंट्स असं म्हणूया. ते तुम्ही क्रमवार तुम्ही एका पेजवर तुम्ही लिहू शकता थोडक्यामध्ये. यूज टू टेक्नॉलॉजी इफ रिक्वायर्ड. जर टेक्नॉलॉजीचा वापर यामध्ये आवश्यक असेल तर तुम्ही अवश्य करू शकता. इज दॅट क्लिअर? आता याच मुद्द्याच्या आधारे तुम्हाला एक प्रोजेक्ट दिलेला आहे. ज्या प्रोजेक्टसाठी तुमचे इंटरनल मार्क्स असतात विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्ही हे असे प्रथम सत्रामध्ये 2 आणि द्वितीय सत्रामध्ये 2 असे 4 प्रोजेक्ट तुम्ही तयार करून ठेवायचे. 5-5 मार्काला ते तुमच्या शाळेतले सर सांगतील, ते त्यावेळेस तुम्ही ते सबमिट करायचे. तर हा प्रोजेक्ट काय पहा या लेसनवरचा. राईट अ कम्प्लीट रिव्ह्यू ऑन एनी बुक दॅट यू हॅव रेड रिसेंटली. यूज द फॉलोइंग पॉईंट्स फॉर युअर बुक रिव्ह्यू. एक कोणतंही पुस्तक जे तुम्ही नुकतंच वाचलेलं आहे रिसेंटली, तर त्या पुस्तकाचा काय करायचं आहे तुम्हाला, रिव्ह्यू करायचा आहे. वरती जशा पद्धतीने 3 पॉईंट्समध्ये ते डिवाईड केलं होतं तसं करा, किंवा खाली जे पॉईंट्स दिलेले आहेत त्या पॉईंटच्या आधारे करा. आता काय दिलेलं आहे, इंट्रोडक्शन ऑफ द बुक, त्या पुस्तकाबद्दलची थोडक्यात माहिती सुरुवातीला द्यायची. एक 4-5 ओळीमध्ये इंट्रोडक्शन लिहा, व्हॉट इज इट अबाउट, कशाबद्दल पुस्तक आहे ते. सिलेक्टिव्हिटी ऑफ कंटेंट्स, याच्यामध्ये नेमकं पुस्तकात काय दिलेलं आहे, तर त्याच्यातले सगळं पूर्ण स्टोरी नाही सांगायची, पण सिलेक्टिव्ह त्याच्यातले काही विशिष्ट कंटेंट्स ते तुम्हाला इथे मेन्शन करावं लागते. सब्जेक्ट, टायटल, ॲप्रोप्रिएसी, याच्यात आत दिलेला विषय आणि त्याचं टायटल हे दोन्ही एकमेकांशी निगडीत असलेलं पाहिजे. जसं स्टोरी रायटिंगमध्ये टायटल द्यावं लागतं आपल्याला, ते 1 मार्कासाठी असतं, ते सुटेबल असलं पाहिजे खाली लिहिलेल्या स्टोरीला. सिक्वेन्स ऑफ कंटेंट्स, याच्यात जे काही तुम्ही कंटेंट्स देणार आहात, लिहिणार आहात, त्याचा सिक्वेन्स असला पाहिजे. म्हणजे स्वामीचं बालपण सुरुवातीला, त्याने केलेल्या खोड्यानंतर वगैरे वगैरे, जसा मोठा होत गेला तसं, तर याला सिक्वेन्स म्हणूया. लँग्वेज ॲप्रोप्रिएसी अँड टाईप, तुम्ही याच्यामध्ये कोणत्या प्रकारची लँग्वेज वापरलेली आहे ते तुम्ही मेन्शन करू शकता. सिम्पल आहे, कॉम्प्लिकेटेड आहे, टेक्निकल आहे, का असेल ते, ग्रॅमॅटिकल आहे, लिटररी वर्क आहे, कुठल्या प्रकारची लँग्वेज वापरलेली ते लिहू शकता. गुड पॉईंट्स, नॉवेल्टी इन द बुक, या पुस्तकाचे प्लस पॉईंट्स कोणते आहेत, स्ट्रेंथ्स कोणत्या आहेत, याच्यातल्या तुम्हाला आवडलेल्या गोष्टी कोणत्या आहेत. ॲडव्हान्टेजेस, स्कोप ऑफ द बुक, याचे फायदे काय आहेत, वाचणाराला काय फायदे आहेत. जसं आपल्या या स्वामी अँड हिज फ्रेंड्समध्ये काय सांगितलं होतं की इट इज गुड रीड टू इम्प्रूव्ह युअर इंग्लिश लँग्वेज अँड फॉर द फन ऑल्सो. जे दोन्ही गोष्टी आहेत, अम्युजमेंट पण मिळते आणि तुमची इंग्रजी पण त्याच्यातून तुम्ही इम्प्रूव्ह करू शकतात. तसं तुम्ही जे पुस्तक रिव्ह्यू करणार आहात त्याचे फायदे काय ते सांगा. डिमेरिट्स ऑर शॉर्टकमिंग्स इफ एनी, जर याच्यामध्ये काही दोष असतील, डिमेरिट्स असतील, तुम्हाला न आवडलेल्या गोष्टी असतील, तर त्या तुम्ही त्या सेक्शनमध्ये लिहू शकतात. असतील तर, नसतील तर नका लिहू. मेसेज, ओपिनियन, व्ह्यूज, पर्सनल, याच्यातनं काय मेसेज येतो किंवा तुमचं स्वतःचं या पुस्तकाबद्दल काय मत आहे ते फायनली शेवटी लिहायचं आहे. आणि कन्क्लुजन इन शॉर्ट, आणि सर ते शेवटी एक 2 ते 3 सेंटेन्समध्ये कन्क्लूड करायचं. व्हॉट इज युअर जनरल ओपिनियन अबाउट दॅट बुक, त्या पुस्तकाबद्दल तुमचं काय मत आहे ते कन्क्लुजन करून लिहून टाकायचं. इज दॅट क्लिअर? दिस वे यू हॅव टू रिव्ह्यू अ बुक which you have recently read. Is that clear? This way, my dear student, we have completed the lesson Swami and Friends. Review. The book is written by R.K. Narayan. Is that clear? Okay, that's it for today. Have a nice day.